अमर सर, आज सिडको प्रशासनाला तुम्ही लेखी अर्ज दिलेला आहे, काय त्याच्यात? पनवेल महानगरपालिका 2016ला स्थापन झाली आणि 2017 पासून वेगवेगळ्या सुखसुविधा ज्या आहेत ते सिडको अगोदर बघायची, नंतर ती महानगरपालिकेला देण्यात आली. आता आपल्या इकडचे खारघरचे रोड म्हणा किंवा फुटपाथ म्हणा, स्ट्रीट लाईट म्हणा किंवा सिवरेज लाईन म्हणा, हे सर्व जे काम आहे मेंटेनन्स म्हणा किंवा त्याचा जे ओव्हरटेकिंग म्हणून त्याचा केअरटेकिंग आहे ते सर्व महानगरपालिका करते. पण आता पण सिडकोचे वेगवेगळे भूखंड माझ्या प्रभागात किंवा पनवेल महानगरपालिकेत आहे आणि या वेगवेगळ्या भूखंडावर सिडको वेगवेगळ्या एजन्सीला इव्हेंट आणि प्रोग्राम करण्याकरिता परवानगी देते. पण ॲक्च्युली जेव्हा हे कार्यक्रम होऊन जातात किंवा ते कार्यक्रम चालू असताना तिकडं कुठलीही प्रकारची टॉयलेट सुविधा किंवा बाकी इतर सुविधा सिडको पुरवत नाही. त्याच्यामुळं जेव्हा कार्यक्रम होऊन जातो किंवा कार्यक्रम चालू असताना ते कार्यक्रमामध्ये असलेले स्टाफ जे आहेत ते भूखंडावरती शौचालयाची सुविधा नसल्यामुळं शौच करतात आणि वेगवेगळ्या दुर्गंधी घाण पसरवतात. आणि ज्यावेळी तो प्रोग्राम होऊन जातो, तो प्रोग्राम झाल्यानंतर हीच आजूबाजूचे सर्व नागरिक जे आहेत ते नगरसेवकांना तक्रार करतात की या मोकळ्या भूखंडावर एवढी मोठी घाण पडलेली आहे, दुर्गंधी पसरतात आणि त्याच्यामुळे खूप मोठा रोगराईचा जो साठा वाढत चाललेला आहे आणि त्याच्यामुळं खूप जास्त परिसर जो घाण होऊन चाललेला आहे. त्यामुळं आमच्या पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांनाही विनंती आहे की त्यांनी जॉईंट एमडी किंवा सिडको एमडी यांना सांगावं, कारण आरोग्य हा विषय पनवेल महानगरपालिकेकडे आहे आणि आरोग्याची चिंता आता सध्या पनवेल महानगरपालिकेच करते. त्यामुळं आरोग्याच्या दृष्टिकोनातून कोनातून जे मोकळं भूखंड पनवेल महानगरपालिके क्षेत्रात आहे सिडकोचे, आणि जर सिडकोला परवानगी द्यायची असेल तर त्यांनी पनवेल महानगरपालिकेची पहिले NOC घ्यावं. कारण जेवढे मोकळं भूखंड आहे त्या मोकळ्या भूखंडावर ते घाणीचं साम्राज्य निर्माण होतं आणि त्याची पूर्ण साफसफाई जी आहे नगरसेवकाला जेव्हा तक्रार येते तर नगरसेवक महानगरपालिकेच्या माध्यमातून साफसफाई करून घेतात, पण सिडको त्याच्यामध्ये कुठलीही प्रकारची दखल घेत नाही. त्यामुळं आमचा हा पत्र जे आहे आम्ही ऑलरेडी इथं सिडकोच्या जॉईंट एमडीला दिलेलंच आहे आणि आम्ही आयुक्तांना सुद्धा हा पत्र देतोय आणि आज ते पत्र आम्ही आयुक्तांना देऊन हे सांगणार आहे की जे काही एजन्सी त्या ठिकाणी त्या मोकळ्या भूखंडावर प्रोग्राम करण्याकरिता येतील त्यांनी एक ठराविक डिपॉझिट महानगरपालिकेकडे जमा करावं आणि ज्यावेळी त्यांचा कार्यक्रम संपून जाईल तिथं जर त्या कार्यक्रम झाल्यानंतर तिथं स्वच्छता नसेल तर त्यांना ती पेनल्टी म्हणून ते कट केली जाईल आणि बाकीची रक्कम त्यांना परत भेटेल. आणि ज्यावेळी या एजन्सीला महापालिकेकडून NOC मिळाली तरच सिडकोनी यांना परवानगी द्यावी, अन्यथा या परवानगी देऊ नये. जर सिडकोनी भविष्यात कुठलाही कार्यक्रम या मोकळ्या भूखंडावरती महानगरपालिकेची NOC न देता दिली तर आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या मार्फत सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं आंदोलन घेऊन यावं लागेल. कारण आरोग्याचा विषय निर्माण झाल्यावर सिडको अजिबात दखल देत नाही आणि सर्व जो आहे रोज पनवेल महानगरपालिकेवरती नागरिकांचा येतो. त्यामुळं सिडकोनी आणि महानगरपालिकेनी जॉईंट मीटिंग करून या विषयाचा मार्ग काढावा आणि कुठलीही NOC महानगरपालिकेचे NOC घेतल्याशिवाय देऊ नये ही आमची विनंती आहे. सर, पाहायला गेलं तुम्ही म्हणता की त्या ठिकाणी जो भूखंड आहे त्या ठिकाणी दुर्गंधित होते कार्यक्रम कुठल्याही व्यक्तिगत कार्यक्रम घेतल्यानंतर, तर सिडको प्रशासनाला तुम्ही असं आवाहन करणार आहे की टॉयलेटची व्यवस्था असेल किंवा असे तुम्ही परमनंटली करा आणि त्या ठिकाणी नागरिकांची पण सोय होईल आणि डिपॉझिट पण नाही घेत अशा नाही, हे ऑलरेडी सिडकोकडे चालू आहे. सिडको एक डिपॉझिट अमाऊंट घेते, पण सिडको फक्त आणि फक्त इथं उत्पन्न कमवण्याकरिताच आहे. त्यांना पब्लिकची आरोग्याची काही चिंता नाहीये. त्यामुळे ते बघायला पण येत नाही की कार्यक्रम झाल्यानंतर इथं काय दुर्गंधी पसरली आहे किंवा काय ठरलंय. सर्व नगरसेवक म्हणून आजूबाजू जनता जेव्हा कंप्लेंट करते तेव्हा आम्हाला ते इनिशिएटिव्ह घ्यायला लागतं आणि आम्ही ते साफ करून घेतो आणि ते खूप मोठा ताण महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर येतात.